आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड। महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य। जिल्हा परिषद विद्यमान सदस्यांना मुदतवाढीची शक्यता मावळली। महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदवर प्रशासन राज। तेल्हारात 5000 शिंगे जप्त, इतका मोठा कत्तलखाना सुरू तरी कुठे? अकोला पोलिसांसमोर नवे चॅलेंज, गोवंश कत्तलीचे रॅकेट कुणाचे? सविता ताथोड यांचा मारेकरी धीरजसिंग चुंगडे अटकेत, आरोपी धीरजला 4 दिवसांचा पीसीआर। शेगाव तालुक्यातील टक्कल पडण्याचे गुपित उघड, या कारणामुळे 51 लोकांचे पडले अचानक टक्कल। मकर संक्रांती निमित्त हलव्याच्या दागिन्याची वाढली मागणी, उखाणे पुस्तकांची मात्र बाजारपेठेत टंचाई। आता सविस्तर बातम्या। जानेवारी 2020 मध्ये जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती। दरम्यान येत्या 16 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने या संदर्भातला निर्णय अद्याप बाकी आहे। त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळते की प्रशासक हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय दाखल याचिकेवर 22 जानेवारी 2025 रोजी सुनावणी आहे। त्यानंतरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात नव्याने आरक्षण व सोडत निघेल आणि आगामी एप्रिल किंवा मे मध्ये निवडणूक होईल अशी स्थिती सध्या आहे। जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात संदर्भात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून विभागीय आयुक्ताकडे माहिती सादर करण्यात आली आहे। दरम्यान जिल्हा परिषदेची मुदत संपण्याआधीच शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला तर ठीक आहे, अन्यथा 16 जानेवारी नंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासन नियुक्ती निश्चित आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य मुंबईत असून त्यांच्या हाती काही लागणार नसल्याची माहिती आहे। जिल्हा परिषदेवर प्रशासन राज निर्माण झाल्यास सत्तारूढ वंचित बहुजन आघाडीची सत्तेला विराम मिळेल। सुमारे 5000 गोवंशांची शिंगे जप्त करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या दापुरा फाटा येथे रात्री नागरिकांनी एका मालवाहू वाहनाचे पाहणी केली असता त्या वाहनात गोवंशाची मोठ्या प्रमाणात शिंगे असल्याची बाब निदर्शनास आली आहे। 16 क्विंटल गोवंशीय जातीच्या प्राण्यांचे शिंगांचा एक ट्रक तेल्हारा पोलिसांनी जप्त केला। दोघांना अटक केली, पण तब्बल 2.5 ते 3,000 गोवंशाची कत्तल झाल्यानंतर इतके शिंग हाताशी येतात, त्यामुळे इतके गोवंश कत्तल झाले कुठे हा प्रश्न आता विचारला जात आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात शिंगांची तस्करी होत असेल तर याचा अर्थ या गोवंशाची अवैध मार्गाने कत्तल झाल्याचे स्पष्ट आहे। हा मोठ्या रॅकेटचा भाग असून पोलिसांनी केवळ शिंग जप्त केले असून इतक्या गोवंशाची कत्तल झाली कुठे आणि केली कोणी असा प्रश्न या निमित्त चर्चेला जात आहे। याविषयी अकोला पोलिसांनी खुलासा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। तेल्हारा पोलिसांनी वाहन ताब्यात घेत वाहनांची गोवंशाच्या शिंगांचे वजन केले असता ते तब्बल 16 क्विंटल असल्याचे समोर आले। यावरून वाहनांमध्ये सुमारे 5000 गोवंशाची शिंगे आणि त्यातून 2500 पेक्षा अधिक गोवंशाची कत्तल झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान गोवंशाची कत्तल करून गोवंशाच्या शिंगांची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात होते। अकोला हे गोवंश कत्तलीचे मोठे ठिकाण झाले आहे। हे ठिकाण पाहता या ठिकाणी रोज रात्रीची गस्त आवश्यक असून चेक पोस्ट देखील लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे। इतर राज्याची सीमा अकोल्यालगत असून गोवंश तस्करी आणि गोवंश कत्तल थांबविणे हे मोठे टास्क पोलिसांसमोर आहे। राज्यात गोवंश कत्तली बंदी असताना अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची शिंगे मिळत असतील तर ही मोठी बाब समोर आली आहे। ही शिंगे अकोल्याची आहेत की काय याची ही खातरजमा पोलिसांनी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। जर कत्तल केलेले गोवंश अकोल्यातील असेल तर नेमके किती वर्षात गोवंश कत्तल केले गेले असा प्रश्न उपस्थित होत आहे। या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या सविता विजय ताथोड यांचा अत्यंत निर्घुणपणे खून करून फरार झालेल्या आरोपीला जुने शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। अकोल्यातील न्यायालयात त्याला आज उपस्थित केले असता 4 दिवसांचा पीसीआर देण्यात आला। मॉर्निंग वॉकवरून घरी परतणाऱ्या सविता विजय ताथोड यांचा अत्यंत निर्घुणपणे खून करून फरार झालेल्या आरोपीला जुने शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत।
धीरज सिंग, रामलाल सिंग चुंगडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे। सविता ताथोड व धीरज सिंग चुंगडे एकाच परिसरात राहत होते। काही दिवसांपूर्वी सविता ताथोड व धीरज सिंग चुंगडे यांच्या आईमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्या वादाचा वचपा काढण्यासाठी धीरजने सविता ताथोड यांच्यावर 7 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला केला। सविता ताथोड मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना आरोपीने ताथोड यांच्यावर चाकूने वार केले। गंभीर जखमी झालेल्या सविता जमिनीवर कोसळताच आरोपीने सविता यांचे डोके हातात धरून अनेकदा जमिनीवर आपटले, त्यामुळे त्या जागीच मृत्यू झाला। त्यानंतर आरोपी धीरज सिंग चुंगडे फरार झाला। या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आरोपी धीरज सिंग चुंगडे यांच्या विरोधात BNS कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला होता। त्याला अटक केली आहे। या प्रकरणात अकोल्यातील न्यायालयाने धीरज सिंगला 4 दिवसाचा PCR देण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील नागरिकांचे केस अचानक गळण्यास सुरुवात झाल्यामुळे भीती निर्माण झाली होती, पण आता या लोकांच्या केस गळतीचे खरे कारण समोर आले आहे। येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारू घटक मोठ्या प्रमाणात आढळला असून पाण्याची DTS लेवल मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे येथील नागरिकांचे केस गळतीचे प्रमाण अचानक वाढल्याचा दावा केला जात आहे। काही दिवसांपासून शेगाव तालुक्यातील बोंडगाव व कातखेड येथील ग्रामस्थांचे केस गळतीचे प्रमाण अचानक वाढले होते। त्यांचे डोक्याचे व दाढीचे केस अचानक गळू लागले होते। त्यामुळे गावात जवळपास सर्वजण टकले होत आहेत। पुरुषच नव्हे तर महिलांमध्येही ही समस्या दिसून येत होती। त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। हा प्रकार कुणाच्याच लक्षात येत नसल्यामुळे एखादा नवीन व्हायरस आला की काय अशी शंका निर्माण झाली होती, पण आता या प्रकारामागील खरे कारण समोर आले आहे। शेगाव तालुक्यातील बोंडखेड व कातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारू घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे। याशिवाय येथील पाण्याची DTS लेव्हलही भयंकर प्रमाणात वाढली आहे। या दोन्ही घटनांमुळेच हे पाणी नागरिकांसाठी विष ठरत असून त्यामुळेच त्यांचे केस गळतीचे प्रमाण वाढले असल्याचा दावा केला जात आहे। खबरदारी म्हणून खारपान पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे, पण नायट्रेटमुळे हे पाणीही वापरण्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले जात आहे। क्लब टेंडरमुळे महापालिकेचे छोटे ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर यांना मोठ्या अडचणीत सापडले आहेत। त्यांच्या अडचणी सोडवण्याची मागणी त्यांनी आज महापालिका आयुक्तांना केली। त्याचबरोबर प्रलंबित देयके अदा करण्याची विनंती केली। अकोला महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली। सर्व कंत्राटदार मागील 25 ते 30 वर्षापासून कंत्राटदार म्हणून महानगरपालिका व विविध संस्थांमध्ये काम करत आहेत। या कंत्राटदारांचे जुने मनपा निधी अंतर्गत कामाची बिले तात्काळ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शासन निर्णयाप्रमाणे विविध ठिकाणची कामे एकत्र करून कामे न काढता सर्व कंत्राटदारांना कामे मिळावी याची दखल घेण्यात यावी व त्यानुसार 1 कोटी खालील लहान कामे प्रस्तावित करावी ही विनंती यावेळी करण्यात आली। EMD व SD देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ झालेला रिलीज करून देण्यात यावे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची मागणी क्लब करून एकत्र केलेल्या कामांना टेंडरला 40 ते 50% कमी दराने लहान कंत्राटदारांना सबलेट करून देण्यात येत आहे अशी वास्तविकता यावेळी मांडण्यात आली। मोठ्या मशिनरीने काम न करता लहान मशिनरीने काम करीत आहेत, तर मग मोठ्या कंत्राटदारांना काम क्लब करून देण्याचा उद्देश निष्फळ ठरत आहे। त्यामुळे छोट्या कंत्राटदार ठेकेदारांना काम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अकोला महानगर पालिका में एक ही ठेकेदार को एक ही काम दे रहे, 10-20 करोड़ का, 50 करोड़ का, और जो छोटे छोटे ठेकेदार है वो मर जा रहे बेचारे। छोटे ठेकेदारों को काम नहीं मिलेंगे तो इनके घरों पे तो आत्महत्या की बात आ जाएगी ना। और हमारे आयुक्त साहब ने और हमारे कार्यकारी अभियंता साहब ने दिमाग लगाए कि एक ही टेंडर निकाल दो भाई, सब ठेकेदारों को स्लिप कर दो, क्योंकि एक ही तरफ से पुटला मिल जा रहा, दूसरे को पुटला मिलने का काम ही नहीं, चिल्लर चिल्लर पुटले का। जब एक ही जगह से पुटला मिल रहा तो वो इस चीज को मान्यता दे रहे, वो जो चिल्लर ठेकेदार है उनको स्लिप करने की आवश्यकता में आ गए हो, और कई 40, 50, 70 करोड़ रुपए के टेंडर निकाल दिए, एक भी छोटे ठेकेदार को काम नहीं दिए। और ना देने के अलावा उसके अंदर वो जो ठेकेदार ने बड़े बड़े काम लिया वो 40-60 में उसको बांट देना कर दूसरे ठेकेदारों को। जो छोटे छोटे ठेकेदार है वो 40% पैसे कटा के उनसे 60% पैसे ले रहे 1 लाख का काम लेके। ये ऐसा कौन सा अत्याचार हो रहा अकोला महानगर पालिका में? जिंदगी में ऐसा भ्रष्टाचार कभी नहीं हुआ ऐसी जिंदगी में। हम ये कई सालों से यहाँ ठेकेदारी कर रहे हैं। ये हम सब कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन के लोग हैं, हम सब लोगों की तरफ से निवेदन है, हम आयुक्त साहब को देने की तैयारी में है। टेंडर काढण्याचा मागचा उद्देश माननीय कार्यकारी अभियंता यांनी क्वालिटीच्या दृष्टिकोनातून आणि 20 फाईला हाताळण्यापेक्षा एकच फाईल हाताळावी ते सोयीस्कर होते असे त्यांनी मागील एका पत्रकारांना बाईट दिलेली आहे।
जर एकच व्यक्ती काम करत असेल तर त्याचा एक टेंडर यांनी काढण्याचं कारण होतं की त्याच्याकडे मोठ्या मशिनऱ्या आहेत असं कार्यकारी अभियंत्याचं म्हणणं होतं. ते 40% बिलोनं इतर कंत्राटदारांना सबलेट करून देत आहे आणि तो छोटा कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो काम करतो आहे, त्याच्याकडे मोठ्या मशिनऱ्या नाहीत आहे. मग हे ते कामं फायनल करून देत आहेत. जर छोट्या कॉन्ट्रॅक्टरकडे मशीनच मोठ्या नाहीत आणि क्वालिटी हे जे म्हणतात त्याच्यामुळे क्वालिटी मेंटेन होईल, तर क्वालिटी मेंटेन होणार कशी? याचा अर्थ यांनी जे क्लब केलेले टेंडर आहे ते टेंडर निष्फळ झालं, क्वालिटी मेंटेनच झाली नाही. याचा अर्थ काय होते आहे की शासन निर्णयाचा दुरुपयोग करून, शासन निर्णयाचा गैरअर्थ काढून एकत्र टेंडर करण्यात आले. एकच 10 किलोमीटर 20 किलोमीटरचा रोड असला 30 किलोमीटरचा त्याचे तुकडे करता येत नाही, परंतु 100 ठिकाणचे कामं एकत्र करून क्लब करून हे जे टेंडर काढतायत हे शासन निर्णयाचे उल्लंघन आहे. याला जबाबदार जे लोक आहेत त्यांच्यावर चौकशी बसवावी आणि त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोल्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या आलेगाव येथील शेत शिवारात अस्वलाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांवर अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोल्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव शिवारात शेतकऱ्यांवर अस्वलाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी दीपक तेलगोटे शेतात कामासाठी गेले असताना अचानक अस्वलाने त्यांच्या मानेवर आणि पाठीवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात दीपक तेलगोटे गंभीर झाले आहेत. हल्ल्यानंतर जवळच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत दीपक यांना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले जाते. हल्ल्याच्या वेळी अस्वल अचानक पाठीमागून आले आणि दीपक यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी जंगलातील प्राण्यांच्या वाढत्या धोक्याविषयी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. दरम्यान आलेगाव वन विभागाने या प्रकरणाची नोंद घेतली असून अस्वलाला शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. वन विभागाने नागरिकांना जंगलाजवळ सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून वन्यजीवांशी संबंधित समस्या गंभीर होत असल्याचे दिसत आहे. वन विभाग आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अमरावतीत वाढीव मालमत्ता कर व स्वच्छतेच्या प्रश्नी शहर काँग्रेस कमिटीची महानगरपालिकेवर गुरुवारी धडक दिली. वाढीव मालमत्ता करावर आयुक्ताचे मौन आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर मात्र आश्वासक भूमिका घेतली. स्वच्छता कंत्राटदारांवर करारनाम्याच्या अटी शर्तीमध्ये बदल, निर्धारित मनुष्यबळ समाविष्ट करण्याचे आश्वासित केले. नागरिकांच्या मालमत्तांवर कुठल्याही परिस्थितीत जप्तीची आणि सक्तीची कारवाई केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचे सूतवाच काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी केला. अमरावती शहरात वाढीव मालमत्ता कराची मुद्दा गेल्या 2 वर्षापासून सलग घोंगावत आहे. काँग्रेस पक्षाने यापूर्वीही सर्वसामान्य अमरावतीवर नागरिकांच्या खिशावर पडणाऱ्या या भुर्दंडाकरिता मोठी जनजागृती करून परिणामकारकरित्या आंदोलने करून प्रशासन व महायुती सरकारवर दबाव निर्माण केल्याने निवडणुकीच्या तोंडावर का होईना वाढीव मालमत्ता कराच्या पूर्ण मूल्यांकनाला शासनाला स्थितीत देण्याकरिता भाग पाडले होते. या निमित्ताने नागरिकांवरील वाढीव मालमत्ता कराचा बोजा कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल असे आशादायक चित्र निर्माण करण्यात यश मिळवले होते. या बेकायदेशीर मालमत्ता कराची नागरिकांकडून सक्तीने वसुली केल्यास किंवा त्यांच्या मालमत्ता जबरीने हर्रास करण्याची प्रक्रिया किंवा त्यावर टाच आणण्याची प्रक्रिया राबविल्यास काँग्रेस पक्षातर्फे नागरिकांसह मोठे जन आंदोलन उभारून याचा तीव्र विरोध करण्यात येणार असून वेळ पडल्या प्रसंगी नागरिकांच्या हिताची भूमिका मांडून जेलभरो आंदोलन सुद्धा करण्याचे सूतवाच अमरावतीत काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्षांनी केले. मकर संक्रांतीचे औचित्य साधत मागील 3 वर्षापासून नीलरत्न ज्वेल्सद्वारे आयोजित मकर संक्रांतीची विशेष प्रदर्शनीचे आयोजन जठारपेठ येथील नक्षत्र संकुलच्या गिरीकुंज 4थ्या मजल्यावर करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला महिलांनी व्यापक प्रतिसाद दिला असून ज्या महिलांनी अद्याप भेट दिली नाही त्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन कविता आळशी यांनी केले आहे.
नीलरत्न ज्वेल्स प्रदर्शनीमध्ये सिल्क पैठणी अगदी उत्तम दर्जाच्या साड्या, त्याचप्रमाणे ड्रेस मटेरियल, बनारसी दुपट्टा, ज्वेलरीमध्ये मोत्यांचे दागिने, स्टोनचे दागिने, महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये सूर्यफूल हार, हेरम, गाठी टुशी, चंद्रकोर टुशी, महिलांसाठी हँडबॅग, अगदी प्युअर सिल्क पैठणीपासून बनवलेल्या अनेक वस्तू एकाच दालनात उपलब्ध होत असून संक्रांतीची खरेदी करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणून नीलरत्न ज्वेल्स प्रदर्शन अकोलाकरांना पर्वणी ठरणार आहे। या प्रदर्शनीचे विधिवत उद्घाटन देवयानीताई चौधरी, राजश्रीताई देशपांडे, गंगादेवी शर्मा, रचनाताई शर्मा, मृणालताई यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पार पडले। या प्रदर्शनीला शेकडो महिलांनी भेट दिली असून ज्यांनी भेट दिली नाही त्यांनी एकदा नक्की या प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन कविता आळशी यांनी केले आहे। नमस्कार, नीलरत्न एनर्जी प्रोडक्ट्स तर्फे मी कविता अभिजित आळशी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा। नीलरत्न एनर्जी प्रोडक्ट्सनी संक्रांती स्पेशल एक्झिबिशन इथे सुरू केलं आहे। पत्ता आहे गिरीकुंज, 4था मजला, नक्षत्र संकुल, जठारपेठ आणि वेळ आहे सकाळी 12 ते रात्री 9। ती 8, 9, 10, 11 4 दिवस आपण हे एक्झिबिशन ठेवतोय। तुम्ही सगळ्यांनी इथे या आणि या सगळ्या कार्यक्रम नवीन प्रदर्शनाचा, नवीन वस्तूंचा आनंद घ्या। आत्ताच आपण ओपनिंग केलेलं दीप प्रज्वलन करून ओपनिंग केलंय। दीप प्रज्वलनासाठी देवयानीताई चौधरी आणि राजश्रीताई देशपांडे या होत्या दोघीही आपापल्या क्षेत्रामध्ये आणि आपापल्या वेळेमध्ये एक फॅशन आयकॉन म्हणून होत्या। देवयानीताई आजही 90मध्ये ज्या उत्साहाने आम्हाला प्रोत्साहित करतात, मी खरोखर त्यांची आभारी आहे। आधुनिकतेची कास धरणारी राजश्री ही या वर्षीची 2024ची मिसेस महाराष्ट्राची फर्स्ट रनरअप आहे, तिचीही मी आभारी आहे। या दोघींनी आपल्या कार्यक्रमाला आल्यात, आम्हाला आशीर्वाद दिलेत, शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल नीलरत्न एनर्जी आणि त्यांच्या टीमतर्फे मी त्या सगळ्यांचा आभार मानते आणि धन्यवाद देते। आणि प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे, कस्टमर्सना माझ्या, की त्यांनी यावं आणि नवीन नवीन गोष्टींचा आनंद घ्यावा, विकत घ्याव्यात। धन्यवाद। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोलेकरांनी आज सकाळी चांगलाच गारठा अनुभवला। पुढील 2 दिवस असाच गारठा राहण्याची शक्यता आहे। किमान तापमान घटल्याने हा गारठा जाणवला, कमाल तापमानात कुठलाही फरक दिसला नाही। पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण आणि धुक्याचा फटका अकोलेकरांना बसणार आहे। त्यात किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने तापमान घटले आहे, त्यामुळे अकोलेकर चांगलेच हैराण झाले आहे। शीतल लहरीचा परिणाम अकोलेकरांवर होत आहे। अकोल्याचे आज सकाळी 8 वाजता किमान तापमान 2.7 अंश सेल्सिअस तापमानाची घट होती। सकाळी 10.3 अंश किमान तापमानाची नोंद घेण्यात आली। उत्तरेकडील शीतल लहरीमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे। उत्तर महाराष्ट्र तो अधिक जाणवत असून पुढील 2 दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे। अकोल्याचे तापमान 10.3 अंश सेल्सिअस तापमान होते। सर्वात कमी तापमान नागपूर येथे नोंदवले गेले। 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूर येथे झाली, तर गोंदिया येथे 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती। अकोल्याच्या किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने तापमान घसरले आहे, त्यामुळे थंडीचा कडाका जास्त जाणवत आहे। पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश जोरदार पाऊस आणि हिमवर्षाव होत आहे। तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आगामी 2 दिवस दाट धुके राहणार असून तेथील वातावरणाचा परिणाम राज्यावर होत आहे। 2 दिवसानंतर काहीही थंडी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले। पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे।
मकर संक्रांत सण जवळ आला आहे, त्यासाठी हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध झाले आहेत। त्यात हार, नेकलेस, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकुट असे प्रकार उपलब्ध आहेत। याशिवाय मागणीनुसार दागिने तयार करून दिले जात आहेत। त्यात पुरुषांचेही दागिने खास ठरत आहेत। नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत असतो। यंदा 14 जानेवारीला हा सण आला आहे। यानिमित्त नवविवाहित लहान बाळ यांना हलव्याचे दागिने भेट दिले जातात। संक्रांतीला ते घालण्याची प्रथा आहे। यंदा दागिन्यांच्या किमती 200 ते 1000 रुपयापर्यंत आहेत। कलाकुसरीची आवड असणाऱ्या महिला घरगुती व्यवसाय स्वरूपात ते तयार करतात। नक्षी कामानुसार दरवर्षी ही हलव्याच्या दागिन्यांचे 5 ते 6000 सेट बनवते। प्रत्येक सेटची किंमत वेगळी आहे। मंगळसूत्र 100 ते 300 रुपये, नेकलेस 200 ते 800 रुपये आहे, मांगटिका 50 ते 100, कानातले 50 ते 300 आणि नथ 100 ते 200 रुपयापर्यंत आहे। ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाईन तयार केली जाते। साधारण दिवाळीनंतर बनायला सुरुवात होते। रथसप्तमीपर्यंत मागणी असते। बोरढाण व लहान मुलांसाठी मागणी जास्त आहे। 3000हून अधिक दागिन्यांची विक्री झाली आहे। तसेच नववधू आणि वरासाठी 150 ते 200 सेटची विक्री होत आहे। लहान मुलांसाठी महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही हलव्यांचा हार, कृत्रिम फुलांचे पुष्पगुच्छ, नारळ, अंगठ्या, घड्याळ व मोबाईल बनविला जातो असे तयार करतात। दागिने शेगडीवर पसरट खोलगट तवा ठेवून त्यात तीळ, मुरमुरे, पोहे, शेंगदाणे, साबुदाणा, डाळी, खसखस आदी टाकले जाते। नंतर एक एक दाण्यांवर साखरेचा पाक ओतून कापडाने तो हलविला जातो। गरम आचेमुळे हलवा काटेरी फुलतो। काही दाण्यांवर रंगीत पाक टाकून रंगबेरंगी हलवा बनवतात। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड। महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य। जिल्हा परिषद विद्यमान सदस्यांना मुदतवाढीची शक्यता मावळली। महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदवर प्रशासन राज। तेल्हारात 5000 शिंगे जप्त, इतका मोठा कत्तलखाना सुरू तरी कुठे? अकोला पोलिसांसमोर नवे चॅलेंज, गोवंश कत्तलीचे रॅकेट कुणाचे? सविता ताथोड यांचा मारेकरी धीरज सिंग चुंगडे अटकेत, आरोपी धीरजला 4 दिवसांचा PCR। शेगाव तालुक्यातील टक्कल पडण्याचे गुपित उघड, या कारणामुळे 51 लोकांचे पडले अचानक टक्कल। मकर संक्रांती निमित्त हलव्याच्या दागिन्याची वाढली मागणी, उखाणे पुस्तकांची मात्र बाजारपेठेत टंचाई। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।